श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण अयोध्याकांडातला 35वा सर्ग वाचूया. सुमंत्राने समजावल्यावर आणि फटकारल्यावरही कैकईचे आपले म्हणणे न सोडणे. त्यानंतर शुद्धीवर आल्यावर सारथी सुमंत्र पटकन उठून उभा राहिला. त्याला फार संताप आला. तो क्रोधाने थरथर कापू लागला. त्याच्या चेहऱ्यावरचे रंगच पालटले. तो क्रोधाने डोळे लाल करून दोन्ही हातांनी डोके बडवून घेऊ लागला आणि वारंवार लांब सुस्कारे सोडून हातावर हात चोळून दात खात राजा दशरथाची अवस्था पाहून आपल्या शब्दरूपी तीक्ष्ण बाणांनी कैकईचे हृदय कंपित करू लागला. आपल्या अशुभ व अनुपम शब्दरूपी वज्राने कैकईची सर्व मर्मस्थाने विदीर्ण करीत सुमंत्रांनी तिला या प्रकारे बोलणे सुरू केले. देवी, जेव्हा तू संपूर्ण चराचर जगताचे स्वामी, आपले स्वतःचे पती महाराज दशरथांचाच त्याग केला आहेस, तेव्हा या जगात असं कोणतंच कुकर्म नाही जे तू करू शकत नाहीस. मी तर समजतो की तू पतीची हत्या करणारी आहेसच व कुलघातिनी आहेस. जे देवराज इंद्राप्रमाणे अजेय, पर्वताप्रमाणे अंकपनीय आणि सागराप्रमाणे शोभारहित आहेत, त्या महाराज दशरथांनीही तू आपल्या कर्मांनी संतप्त करीत आहेस. राजा दशरथ तुझे पती, पालक आणि वरदाते आहेत. तू त्यांचा अपमान करू नकोस. स्त्रीसाठी पतीच्या इच्छेचं महत्त्व करोडो पुत्रांपेक्षा जास्त आहे. या कुलात राजाला परलोकवास प्राप्त झाल्यावर त्याच्या पुत्रांपैकी जो श्रेष्ठ असतो त्यालाच राज्य मिळतं. राजकुलातील ही परंपरा तू या इक्ष्वाकू वंशातील स्वामी महाराज दशरथ जिवंत असतानाच नष्ट करू पाहते आहेस. तुझा पुत्र भरत राजा होईल आणि या पृथ्वीवर राज्य करील, परंतु आम्ही लोक जिथं श्रीराम जातील तिथंच जाऊ. तुझ्या राज्यात कोणीही ब्राह्मण निवास करणार नाही. जर तू आज असं मर्यादाहीन कर्म करशील तर आम्ही निश्चितच श्रीरामांचाच मार्ग अनुसरू. सर्व बंधू बांधव आणि सदाचारी ब्राह्मणही तुझा त्याग करतील. देवी, मग हे राज्य मिळवून तुला काय मिळणार? तू असं मर्यादाहीन कर्म कसं करू पाहतेस? मला यात आश्चर्यच वाटतं आहे की या अत्याचारानं पृथ्वी दुभंगत कशी नाही, किंवा मोठमोठ्या महर्षींचे धिक्कारपूर्ण शाप जे भयंकर आणि जाळून भस्म करणारे असतात ते तुझ्यासारख्या पाषाण हृदय स्त्रीचा सर्वनाश कसा करीत नाहीत? आंबा तोडून त्याऐवजी लिंबू कोण घेईल? जो आंब्याऐवजी लिंबाचंच दुधाचं सिंचन करतो त्याला सुद्धा हे लिंबू गोड फळ देऊ शकत नाहीत. कैकई, मला असं वाटतं की तुझ्या आईचा आपल्या कुलानुरूप स्वभाव होता तसाच तुझाही आहे. ही म्हण खरीच आहे की लिंबातून मध येत नाही. तुझ्या आईचा दुराग्रहीपणा आम्ही जाणून आहोत. एकदा कोण्या वर देणाऱ्या साधूनं तुझ्या पित्याला अत्यंत उत्तम वर दिला होता. त्या वराच्या प्रभावानं कैकय नरेश सर्व प्राण्यांची भाषा समजू लागले. तिर्यक योनीतील प्राण्यांची भाषाही त्यांना कळत असे. एक दिवस तुझे महातेजस्वी पिता बिछाण्यावर पडले होते. त्याच वेळेस जृंभ नावाच्या पक्ष्याचा आवाज त्यांना ऐकू आला. त्याच्या बोलण्यातील अभिप्राय त्यांच्या लक्षात आला म्हणून ते हसले. त्याच शय्येवर तुझी आईही बसलेली होती. तिला वाटलं की राजा आपल्यालाच हसतो आहे. त्यामुळं ती कोपित झाली आणि फास लावून घेण्याचा विचार करीत म्हणाली, नरेश्वर, तुमच्या हसण्याचं कारण मी जाणून घेऊ इच्छिते. तेव्हा राजा म्हणाले, राणी, जर मी हसण्याचं कारण सांगितलं तर माझा त्याच क्षणीच मृत्यू होईल यात संशय नाही. हे जाणून तुझी आई कैकय राजास म्हणाली,
तुम्ही जगा अथवा मरा, मला कारण कळलंच पाहिजे, म्हणजे तुम्ही कधी माझी चेष्टा करणार नाही. आपल्या आवडत्या राणीने असे म्हटल्यावर कैकेयी नरेशाने त्या वर देणाऱ्या साधूला सर्व वृत्तांत नीट सांगितला. तेव्हा तो वर देणारा साधू राजाला म्हणाला, महाराज, राणी मरो अथवा घरातून निघून जाऊ दे, तुम्ही ही गोष्ट तिला कदापिही सांगू नका. प्रसन्न चित्ताच्या त्या साधूचे हे बोलणे ऐकून कैकेयी नरेशाने तुझ्या मातेस तात्काळ घराबाहेर काढले व ते स्वतः कुबेराप्रमाणे राहू लागले. तूही दुर्जनाच्या मार्गी लागून पापी दृष्टीनंच मोहवश होऊन महाराजांना हा अनुचित आग्रह करीत आहेस. आज मला ही लोकोक्ती 16 आणे पटली आहे की पुत्र पित्याप्रमाणे असतात व कन्या मातेप्रमाणे. तू असं वागू नकोस, ही लोकोक्ती खरी करू नकोस. राजा जे म्हणाला आहे त्याचा स्वीकार कर. आपल्या पतीची इच्छा अनुसरून या जनसमुदायास अभय देणारी हो. पापी विचारांच्या लोकांच्या कह्यात जाऊन देवराज इंद्रतुल्य तेजस्वी अशा आपल्या लोकप्रतिपालक स्वामींना अनुचित कर्म करावयास लावू नकोस. देवी, कमलनयन श्रीमान राजा दशरथ पापापासून दूर राहतात. ते आपली प्रतिज्ञा खोटी पाडीत नाहीत. श्रीरामचंद्र आपल्या भावात श्रेष्ठ, उदार, कर्मठ, स्वधर्मपालक, जीवजगताचे रक्षक आणि बलवान आहेत. त्यांना राज्याभिषेक होऊ दे. देवी, जर श्रीराम आपले पिता राजा दशरथांना सोडून वनात गेले तर जगात तुझी फार निंदा होईल. तेव्हा श्रीरामचंद्र आपल्या राज्याचं पालन करतील व तू निश्चिंत होऊन बैस. श्रीरामाविषयी दुसरा कोणीही राजा या श्रेष्ठ नगरात राहून तुला अनुकूल असं वागणार नाही. श्रीराम युवराज पदावर आल्यावर महाराज धनुर्धर राजा दशरथ पूर्वजांच्या वृत्तांचं स्मरण करून स्वतः वनवासात जातील. याप्रमाणे सुमंत्राने हात जोडून कैकेयीला त्या राजभवनात सांत्वनपूर्ण व तिखट शब्द बोलून विचलित करण्याचा प्रयत्न केला, पण ती जराही विचलित झाली नाही. देवी कैकेयीला रागही आला नाही व दुःखही झाले नाही. त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावर कोणताच फरक दिसला नाही. इथे 35वा सर्ग पूर्ण झाला. आता आपण 36वा सर्ग वाचूया. राजा दशरथाचा श्रीरामांबरोबर सैन्य व खजिना पाठविण्याचा आदेश, कैकेयीकडून याला विरोध, सिद्धार्थाचे कैकेयीला समजावणे आणि राजाचे श्रीरामांबरोबर जाण्याची इच्छा प्रकट करणे. तेव्हा इक्ष्वाकू कुलनंदन राजा दशरथ तेथे आपल्या प्रतिज्ञेने पीडित होऊन अश्रू ढाळीत लांब सुस्कारा सोडून सुमंत्रास म्हणाला, सुता, तू लवकर रत्नांनी भरलेल्या चतुरांगिणी सेनेला श्रीरामांच्या मागं जाण्याची आज्ञा दे. रूपानं जीविका चालविणाऱ्या व सरस बोलणाऱ्या स्त्रिया आणि धनाढ्य व विक्रययोग्य वस्तूंचा प्रचार करण्यात कुशल वैश्य राजकुमार श्रीरामांची सेना सुशोभित करू देत. जे श्रीरामांजवळ राहून उदरनिर्वाह करतात त्या सर्वांना अनेक प्रकारचं धन देऊन त्यांनाही श्रीरामांबरोबर जाण्याची आज्ञा दे. मुख्य आयुध, नगरातील निवासी, छकडे आणि वनातील रहस्य जाणणारे व्याध ककुत्स्थ कुलभूषण श्रीरामांच्या मागे मागे जाऊ देत. त्यांना रस्त्यातील मृग वा हत्तींना मागं घालवताना, जंगली मध पिताना आणि नाना प्रकारच्या नद्या पाहत पाहत आपल्या राज्याची आठवणही येणार नाही. श्रीराम निर्जन वनात निवासासाठी जात आहेत, तेव्हा माझा खजिना व अन्न भांडार या दोन्ही वस्तू त्यांच्याबरोबरच जातील. ते वनातील पवित्र प्रदेशात यज्ञ करतील. त्यात ते आचार्य वगैरेंना पर्याप्त दक्षिणा देतील व ऋषींबरोबर वनात सुखाने राहतील. महाबाहू भरत अयोध्येचं पालन प्यारा करील. श्रीराम सर्व मनोवांछित भोग संपन्न करून येथून पाठवावं. जेव्हा महाराज दशरथ असे बोलू लागले तेव्हा कैकेयीस मोठे भय वाटले. तिचे तोंड सुकले व कंठही गदगदला.
ती कैकई राजकुमारी विषादग्रस्त व त्रस्त होऊन सुकलेले तोंड राजाकडे करूनच म्हणाली, महाराज, जिचा सार भाग आधीच ग्रहण केलेला आहे अशी आस्वादरहित दारू ज्याप्रमाणे ती पिणारे लोक पित नाहीत, त्याचप्रमाणे हे धनही आणि सुन राज्य भरत कदापिही ग्रहण करणार नाही. कैकई लाज सोडून जेव्हा हे अत्यंत दारुण वचन बोलू लागली तेव्हा राजा दशरथ त्या विशाल लोचना कैकईला म्हणाले, अनार्ये, अहितकारिणी, तू रामाला वनवासात पाठविण्याचा जो दुर्वह भार वाहत आहेस तो जर मी भरून काढण्याचा प्रयत्न करतो आहे तर तू तुझ्या शब्दांचे चाबूक करून मला का त्रास देत आहेस? आता तू जे म्हणते आहेस म्हणजे श्रीरामांबरोबर सैन्य व सामग्री पाठविण्यास विरोध करते आहेस, यासाठी तू प्रथमच विनंती का केली नव्हतीस? राजाचे हे क्रोधयुक्त बोलणे ऐकून सुंदरी कैकई त्याच्यावर जास्तच रागावून त्यांना म्हणाली, महाराज, आपल्याच वंशात राजा सगर होऊन गेले आहेत. त्यांनी आपला पुत्र असमंजसाला हाकलून त्याच्या जागी राज्याचा दरवाजा कायमचा बंद करून टाकला. त्याचप्रमाणे यानंही इथून निघून जावं. मग राजा दशरथ म्हणाला, धिक्कार असो. तेथे जे लोक होते ते लाजेने मेल्याहून मेल्यासारखे झाले, परंतु कैकई आपल्या बोलण्यातील अनौचित्य वा राजाच्या धिक्काराचे औचित्य समजू शकली नाही. त्यावेळेस तेथे राजाचे प्रधान व वयोवृद्ध मंत्री सिद्धार्थ बसले होते. ते मोठे शुद्ध स्वभावाचे आणि राजाच्या विशेष आदरास पात्र होते. ते कैकईस म्हणाले, देवी, असमंज मोठ्या दुष्ट बुद्धीचा राजकुमार होता, जो रस्त्यावर खेळणारी बालकं पकडून शरयू नदीत फेकायचा आणि यातच स्वतःचं मनोरंजन करून घ्यायचा. त्याचे हे खेळ पाहून सर्व नगरवासी कोपित होऊन राजाकडे जाऊन म्हणाले, राष्ट्राची वृद्धी करणारे महाराज, एक तर आपण असमंजला घेऊन एकटे राहा अथवा घालवून देऊन आम्हाला या नगरात राहू द्या. तेव्हा राजाने त्यांना विचारले, तुम्हाला असमंजाचं काय कारणानं भय वाटतं? राजाने विचारल्यावर त्या प्रजाजनांनी सांगितले, महाराज, हा आमची खेळणारी छोटी मुलं पकडतो आणि ती जेव्हा फारच घाबरतात तेव्हा त्यांना शरयू नदीत फेकून देतो. मूर्खपणानं या प्रकार वागून त्याला अनुपम आनंद प्राप्त होतो. प्रजाजनांचे हे बोलणे ऐकून राजा सगराने प्रजेच्या हितासाठी त्या अहितकारक पुत्राचा त्याग केला. पित्याचे आपल्या त्या पुत्राला पत्नी व आवश्यक सामग्रीसहित लगेच रथावर बसवून आपल्या सेवकांना आज्ञा दिली, याला जन्मभरासाठी राज्याबाहेर काढा. असमंज फळे व पेटारे घेऊन पर्वतातील दुर्गम गुहाच आपल्या निवासासाठी योग्य समजून कंद वगैरेंच्या शोधासाठी सगळीकडे हिंडू लागला. तो पापाचारी होता म्हणून परमधार्मिक राजा सगरानं त्याचा त्याग केला होता. श्रीरामांनी असा कोणता अपराध केला आहे की ज्यासाठी आपण त्यांना राज्य घेण्यासाठी थांबवित आहोत? आम्हाला तर श्रीरामचंद्रामध्ये कोणताच अवगुण दिसत नाही. ज्याप्रमाणे शुक्ल पक्षीय द्वितीयेच्या चंद्रात मलिनतेनं दर्शन होणं दुर्लभ, त्याप्रमाणे त्यांच्याच पाप वा अपराध शोधूनही सापडणार नाही. देवी, जर तुला श्रीरामामध्ये काही दोष दिसत असेल तर तो आजच नीटपणं सांग. त्या अवस्थेत श्रीरामांनाही घालवून दिलं जाईल. ज्यात काही दुष्टपण नाही, तो नेहमी सन्मार्गावरच स्थित आहे, अशा पुरुषाचा त्याग धर्मविरुद्ध मानला जातो. असं धर्मविरोधी कर्म तर इंद्राचं तेजही जाळून टाकील. तेव्हा देवी, श्रीरामचंद्रांच्या राज्याभिषेकात विघ्न आणून तुला काहीच लाभ होणार नाही. शुभानने तुला लोकनिंदेपासूनही कोणाचे प्रयत्न केले पाहिजेत. सिद्धार्थाचे बोलणे ऐकून महाराज दशरथ अत्यंत क्लांत स्वरात शोकाकुल शब्दात कैकईस म्हणाले, पापिणी, हे तुला समजत नाही काय? तुला माझ्या व स्वतःच्या हिताची बिलकुल पर्वा नाही का? तू दुःखद मार्गाचा अवलंब करून अशी कुचेष्टा का करते आहेस?
तुझे सारे प्रयत्न कुमार्गी आहेत. आता मीही हे राज्य, धन व सुख सोडून श्रीरामांच्या मागं जाईन. हे सर्व लोक त्यांच्याबरोबरच जातील. तू एकटीच भरताबरोबर चिरकालपर्यंत सुखाने राज्य भोगीत बैस. इथे 36वा सर्ग पूर्ण झाला. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकन क्लिक करा. कमेंट करून आपले विचार नक्की कळवा. धन्यवाद. जय जय श्रीराम.